पण वारकरी संप्रदाय ही एक जीवनशैली आहे नाही का? मग तुम्ही असा काही बदल बघितलाय का, की जुने वारकरी आणि नवीन वारकरी आणि त्यांचे वारीतले अनुभव? बदल जो झाला ना आत्ता, तो सगळा असा आधुनिकीकरणाचा बदल झालेला आहे. खरा निष्ठावंत वारकरी जो आहे ना, तो आहे तसाच आहे अजूनही. तो त्याच्यात बदल करायला जाणार नाही, कारण त्याला बदल करायची गरज नाही. बदल का लागतो? चालू गोष्ट उपयोगी पडत नाही तेव्हा बदल करावा लागतो. त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांची जीवनशैली इतकी परफेक्ट आहे, 700 वर्ष झाली त्यांना त्याच्यात बदल करावा लागलेला नाहीये. आता जो बदल झालाय तो आधुनिकीकरणाचा आहे. आणि त्यातला जो म्हणजे वारकऱ्यात बदल झालेला नाहीये. खऱ्या वारकऱ्यात, निष्ठावंत वारकऱ्यात बदल झालेला नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो त्याच्यावरती एक, की कशी वृत्ती असते. एक जुन्या पिढीतली, म्हणजे ही साधारणपणे 250 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एक वारकरी फड असतो, म्हणजे वारकऱ्यांच्या ग्रुपला त्या एक फड म्हणतात. त्यांचे स्वतःचे नियम असतात काय असेल ते. त्या एक वारकरी फडातले एक बेलापूरकर नावाचा फड आहे. त्या बेलापूरकर फडातले हे महाराज 250 वर्षापूर्वीचे. त्यांना एकच त्यावेळी मुलगा होता आणि त्याला टायफॉईड झाला होता. त्यावेळी विषम ज्वरावरती काही एवढा औषधोपचारच नव्हता. त्यांची बायको त्यांना म्हणाली की मुलगं झोपू नये, तुम्ही नका जाऊ वारीला. ते म्हणाले असं कसं नका जाऊ म्हणाले. मी नाही सोडणार वारीला म्हणाले. मी जाणार, तू घे काळजी, पांडुरंग बघेल काय करायचं ते. तर ते वारीला निघून गेले. इकडे व्हायचं ते झालं, तो मुलगा गेला त्यांचा. त्यांनी घोड्यावरनं निरोप पाठवला त्यांना की आता तरी परत येता का, मुलगा गेला आपला म्हणाले. त्यांनी त्याच घोडेस्वाराबरोबर परत निरोप पाठवला, आता येऊन काय करू, नाहीतरी तो गेलाच आहे ना म्हणाले. माझी वारी मी पूर्ण करतो, पण एक लक्षात ठेव, ते वारकऱ्याचं पोर आहे, त्याची पण वारी चुकता कामा नाही म्हणाले. तुम्ही त्याच्या अस्थी घेऊन दशमीला पंढरीत या, त्याची वारी पूर्ण होईल, एकादशीलाच त्याच्या अस्थी आपण पंढरीत विसर्जित करू म्हणून. इतकी वारी ह्या लोकांच्या प्राणात मुरलेली होती. ते तर गेलेच नाहीत, एकुलता एक मुलगा होता, ते गेलेच नाहीत. पण त्यांनी सांगितलं त्याच्याही अस्थी घेऊन या, त्याची वारी चुकता कामा नाही, मेला तरी त्याची वारी चुकता कामा नाही म्हणा. हे खरं पांडुरंगमय झालं नाही का? हो अर्थातच. आणि ही अशी ओढ आहे ती त्यांची. अशी जुन्या वारकऱ्यांना तर होती, ती अजूनही तसे वारकरी आहेत. मी बघितले तसे वारकरी की ते खरोखर त्या ओढीसाठी आता ती सोपी गोष्ट आहे का मला सांगा? इतकी गर्दी, इतके हार्डशिप्स, एवढं चालायचं, पाऊस आला तर काय करणार तुम्ही? आम्ही बघितलं असं, पावसात उभे राहिलेलो आहे आम्ही रात्रीची, असे झोपायची सोय नाही, चिखल सगळा, काय करणार? अजूनही सोय नसते रात्रीची मुक्कामाची. नाही, सगळ्यांची होऊ शकत नाही. असं काही झालं तर नाही होऊ शकत. सोय असते की, पण तंबूच उभा राहायला नाही तर तुम्ही काय करणार? तंबू ठोकायला चिखलच असेल तर उभाच राहू शकत नाही तंबू. म्हणजे तंबू ठोकत ठोकत पुढे जातात. हो, ते काढायचं सकाळी सगळं परत पहाटे आणि चालायला लागायचं. त्याला काही पर्याय नाही. एक दिवसाचाच मुक्काम, दुसऱ्या दिवशी सकाळी. म्हणजे हेच पुढे ते ट्रकमधले सामान घेऊन जाणारे असतात, ते पुढे जातात, ते सगळं तंबू तयार करून ठेवतात. मग मागणं लोक येऊन समाजार्थी झाली की आपापल्या तंबूमध्ये जाऊन मुक्काम विसावतात, जेवतात, खातात, झोपतात, सकाळी पहाटे परत चालायला. तोपर्यंत हे तंबू काढून भरून दुसरीकडे पुढच्या मुक्कामावर. त्यांच्या जागा पण ठरलेल्या असतात. त्याच जागी त्याच दिंडीचा तंबू दरवर्षी तिथंच पडणार. आणि ते असं आम्ही बघतो बघा, ते एक रिंगण असतं आणि ते घोड्यांचं उधाण असतं, टाळ मृदुंग, विठ्ठलाचं नाम चालू असतं. मग ते वातावरण कसं असतं? म्हणजे त्या वातावरणाचा तुम्हाला मी खरंच सांगतो, ते इतकं एन्चॅन्टिंग असतं की कितीतरी वेळ कानात तो भजनाचा आवाज ऐकू येत राहतो. कारण विचार करा, रिंगण आता हा त्यातला एक सोहळा आहे. असे बरेच असते, त्यातले उभं रिंगण आणि गोल रिंगण, अशा 2 प्रकारची रिंगणं असतात. उभं रिंगण म्हणजे त्यात घोडा जागेवर फक्त टोकापासून मागंपर्यंत जातो, देवांना नमस्कार करून परत आपल्या जागेवर जातो, आणि त्यावेळी विशिष्ट पद्धतीचं भजन करायची पद्धत आहे. कुठलं भजन असतं? रामकृष्ण हरी किंवा विठोबा ज्ञानोबा तुकाराम असं भजन त्या रिंगणाची ठरलेली असतात. उभ्या रिंगणाला कोणतं भजन, त्याच्यानंतर काय होणार, मग आरती होणार का, काय होणार का, उडी होणार, असं ते ठरलेलं असतं. प्रत्येक त्या अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्यात 6 रिंगणं होतात. 2 उभी रिंगणं होतात आणि बाकी गोल रिंगणं होतात. उडी म्हणजे काय? उडी म्हणजे त्याच्याच एक प्रकारच्या भजनाच्या काय म्हणतात, त्या तो जो एक भजनाचा प्रकार आहे त्याला उडी म्हणतात. उडी मारणं नसतं त्याच्यात प्रत्यक्षात, पण त्याला उडीचं भजन म्हणतात. आता तुम्ही रिंगणातले कधी फोटो किंवा व्हिडिओ आता सोशल मीडियामुळे बघायला मिळतं, तर बघितलं असेल तर असं मध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवलेली आहे आणि बाजूनी असे सगळे लाईनमध्ये बसले आहेत किंवा रेडिएटिंग लाईन्स आहेत किंवा काहीतरी असं बघायला मिळतं. त्या भजनाच्या प्रकाराला उडी म्हणतात. ते मग झोपून भजन असतं, मग बसून भजन असतं, मग डाव्या बाजूला भजन, उजव्या बाजूला भजन, असं तासभराचा तो रिंगणातला लोकांना माहिती आहे फक्त घोडा पळतो, त्याचा एक भाग आहे तो. घोडा पळणं, घोडा 3, 4, 5 फेऱ्या मारणं हा एक भाग आहे रिंगण. ते गोल दिसतंय ह्याला, ते रिंगण नाही आहे. त्याच्या पुढचं भजन हे खरं रिंगण आहे. त्याचा खरा आनंद असतो तो तासभर. असा जो काय भजनाचा माहोल असतो ना, त्याचा आनंदच असा शब्दातच सांगणार. ते म्हणजे
नादावलेलेच असतात सगळे त्या भजनाच्या आनंदात. त्याचा असा एवढा बघा विचार करा, साधारणपणे एक 10,000 टाळकरी एका वेळी टाळ वाजवत असतात. किमान 500 तरी एक 400 ते 500 पखवाजवाले एका वेळी पखवाज वाजवत असतात. काय आवाज असेल त्याचा, केवढा नाद असेल त्याचा, आणि तो सगळा तालात. हेवायर नसतं, प्रत्येक मनाला येईल तसं वाजवत नसतात, सगळे तालात, धुमाळीच्या तालात वाजवत असतात. त्याच्यात पण स्पीड असतो. त्याच्यात म्हणजे चोपदार उभे असतात, ते हाताने खूण करून स्पीड वाढवा कमी करा असं ते सांगत असतात. मग तो ऑर्केस्ट्रासारखंच असतं ते. तो स्पीड वाढत जातो, मग परत नॉर्मलला येतो, परत दुसऱ्यांदा वाढत जातो. असं ते तास दीड तास भजन चालतं. ते बघण्यासारखी मजाच नाही, म्हणजे ते अनुभवणं तर फारच वेगळी गोष्ट आहे. मग ते लोळून भजन, आडवं पडून भजन, पार चिखल विखल लागलेला असतो कपड्यांना, काही नाही. दुसऱ्या दिवशी सगळे स्वच्छ पांढऱ्या कपड्यात लाईनीत उभे राहिलेले असतात. कधी धुतात, कसे धुतात काय माहिती, धुतात. पण ही रिंगणाची जागा ठरलेली ठरलंय, असते. जागा कुठे ठरलेली कुठे असतात त्या? आता पहिलं रिंगण होतं उभं रिंगण तरडगावला. हे मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं हो. सांगतोय. प्रत्येकांच्या पालखीची वेगवेगळी रिंगणं होतात, पण मी ते जास्त चाललोय म्हणून मला ते माहिती आहे. पहिलं उभं रिंगण तरडगावला होतं, आमच्या फलटणच्या अलीकडे. ते नुसतं उभं रिंगण असते, त्यात काही भजन बिजन नसतं. तिथे तुकाराम तुकाराम म्हणून उडी असते फक्त. नंतर पहिलं गोल रिंगण होतं सदाशिवनगरला. मग तिथून पुढचे 4 दिवस रोज एक एक रिंगण होतं, रोज एक एक रिंगण. आणि ती अशी हे पण आहे, 2 रिंगणं रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात, 2 रिंगणं रस्त्याच्या उजव्या बाजूला होतात. मी बघितलंय, ती शेताच्या भागात होतात ना. माऊलींची पालखी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पेरी पण करत नाहीत लोक. ते शेत मोकळं ठेवतात माऊलींच्या रिंगणासाठी. माऊली पालखी पुढे गेल्यावर मग ते नांगरून परत. आम्हाला काही काही वेळेला पाऊस पडत नाही, काही वेळेला पाऊस उशीर होतो, तरी पण ते शेतकरी ते करत नाहीत. सगळ्या रिंगणांच्या जागा ठरलेल्या नाहीत, काही ठरलेल्या आहेत, काही शेतीच्या आहेत. खुडूसचं रिंगण आहे ते शेतीत होतं, पण सदाशिवनगरचं रिंगण कारखान्याच्या मैदानात होतं, त्यामुळे त्यांना काही तिची अडचण नाही. असं ते ठरलेलं. तिथे प्रत्येक ठिकाणी भजन मात्र असतंच उडीचं. तासभर भजन चालतं आतलं. घोडा पळतो, एक स्वाराचा घोडा असतो, एक माऊलींचा घोडा असतो, 2 घोडे असतात, ते आधी पळतात. मग हांडेवाल्या बायका पळतात, मग तुळशीवाल्या बायका पळतात, मग विणेकरी पळतात, मग पखवाजवाले पळतात, मग टाळकरी पळतात. असं ते वेगवेगळे ग्रुपनी पळतात आणि मग मध्ये भजन होतं त्याचं पुढे. ते सुद्धा बोलवायलाच आहे. आता ही सैनिकी शिस्त आहे ना. चोपदार म्हणजे हे पळून झालं की आपापल्या जागांवर जाऊन उभे राहतात सगळे वारकरी. मग तो चोपदार येऊन बोलवतो सगळ्यांना, चला आता पुढच्या भजनाला चला. मग त्यांनी बोलवलं की त्याच्या मागनं जाऊन मग आत भजन होतं. सगळी सिस्टीम बसवली आहे त्यांनी, मनाला येईल तसं काही नाही. त्याच्यात बसून हे सगळं हैबत बाबांनी 4 वर्षात करून दिलेलं आहे. ते आजपर्यंत 200 वर्ष होत आली चालू आहे. पण ते खूप असं अनुभवण्यासारखं असतं. म्हणजे आता तुम्हाला सांगताना पण मजा वाटेल की एवढी गर्दी आहे, पण काही असं मिसमॅनेजमेंट कशी होत नाही ती ह्याच्यामुळे होत नाही. इतकं ते सगळं सिस्टीममध्ये बसलंय, जुन्यांच्या वारकऱ्यांच्या ह्याच्यात ते बसलेलं आहे. ते तसंच करणार. म्हणजे समजा आमचं उडीचं भजन आहे ना, आम्ही तर आमच्या जागेवर थांबलेलोच असणार. चोपदार येईल तेव्हाच आम्ही आत जाणार भजन करायला. असं कोणी काही सांगायची सांगायची गरजच नाही. आपलं आपणच जुन्यांना माहिती असतं, नवीन त्यांच्याकडनं शिकतात. जागाही ठरलेल्या असतात. तो चोपदारालाही शोधत बसावं लागत नाही, दिंडी नंबर 2 कुठे. दिंडी नंबर 2ची जी जागा आहे तिथंच ती उभी असणार जाऊन. आणि असं वर्षानुवर्ष आता 190 पेक्षा जास्त वर्ष चालू आहे ते सगळं तसंच्या तसं. हेही सोपं नाही ना. माणसं किती बदलली, पिढ्या किती बदलल्या, आणि लाखो लोक करतात, आणि तरी लाखो लोक आहेत त्याच्यात. पण ते जसंच्या तसं होत आहे. आता थोडं गर्दीमुळे काही वेळेला त्याच्यामध्ये वेळ लागायला लागलाय पूर्वीपेक्षा. त्याला वेळ लागतो, कारण ट्रॅफिक असतो, हे असतो, खूप मॅनेजमेंट आहे. म्हणजे अनेक त्याच्यामध्ये एंटिटीज याव्या पोलीस लागतात, सगळंच लागतं. म्हणजे आता खूप मोठं होत चाललंय ते, पण तरी सुद्धा ते मॅनेज होत आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.